हॅलो, गुड मॉर्निंग. पहाटेचे 4:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत उज्जैनला जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. एवढ्या पहाटे निघालो आहे कारण की मुंबईला जायचं आहे आणि तिथून 1:30ची फ्लाईट आहे. तिथून आधी आम्ही इंदोरला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग उज्जैनला. आणि एअरपोर्टवर 2 तास आधी तरी पोहोचायला हवं, ते सुद्धा कारण. आणि सध्या उन्हाळा इतका आहे की पहाटे लवकर जेवढा प्रवास करू ना तेवढा चांगला. तर जाता जाता एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर तिथं साईबाबांचं इतकं सुंदर मंदिर होतं. म्हणजे बघा, जशी आपल्याला आवड असते तशाच गोष्टी आपल्याला मिळत जातात. तर इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आणि अगदी 10:30 वाजता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. मी तरी पहिल्यांदाच या अटल सेतूवरून प्रवास करत होते, त्याच्यामुळे मला ते बघायला खूप छान वाटत होतं. अटल सेतूवरून प्रवास करायला खरंच खूप छान वाटलं. आणि एवढ्या पहाटे निघालेलो तरी इथं पोहोचेपर्यंत ट्रॅफिकमुळे वेळ लागलाच. म्हणून कधीही प्रवासाला लवकरच निघायचं. तर आत्ता आलो आहे मुंबई एअरपोर्टवर आणि 1:30ची फ्लाईट आहे, म्हणजे पोहोचेपर्यंत 4 तरी वाजतील. आणि त्याच्यामुळेच फक्त इंदोरच आज आपण बघणार आहोत. आणि इंदोर हे प्रसिद्ध आहे महेश्वरी साड्यांसाठी, म्हणजे तिथून महेश्वर जवळच आहे आणि महेश्वरी साड्यांसाठी. तर मला खूप दिवसांपासून महेश्वरी साडी घ्यायची होती, पण आजकाल महेश्वरीमध्ये इतके प्रकार आलेत की ओरिजिनल महेश्वरी कुठली हेच समजून येत नाही. आणि अचानक आमचा उज्जैनला यायचा प्लॅन ठरला, तर म्हटलं की इथे आल्यानंतर जर वेळ असेल तर नक्कीच घेऊ आणि महेश्वरला जर गेलो तिथून तर नक्कीच घेणार. तर एअरपोर्टवर सुद्धा खूप छान छान असं पर्सचं कलेक्शन होतं, पण इतक्या कॉस्टली होत्या. दिसायला तर खूपच छान होत्या, पण सगळी रेंज होती ती 5,000च्या वरच. पण आपल्याला बघायला काय हरकत आहे ना. सगळ्या ब्रँडेड पर्स होत्या. बाकी ज्वेलरीची वगैरे पण दुकानं होती, पण त्या ज्वेलरीमध्ये काय मला एवढा इंटरेस्ट नव्हता. घेऊया. हो. कोचीला जाणारे इंडिगोचे विमान. ज्वेलरी पण आहे. तर 1 तासभर एअरपोर्टवरती फिरण्यात घालवला. विमान अगदी ऑन टाईम होतं, त्याच्यामुळे बरं वाटलं. नाही तर आजकाल आपण ऐकतो की डिले झाले. आणि ही आमची फॅमिली. खूप वेळा कमेंट असतात की तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर दाखवा. तर हे मिस्टर आणि मुलगा, आम्ही तिघे पण उज्जैनला चाललो आहे. सोबत आमचे मित्रमंडळी आहेत. आणि यावेळेला विमानात बसताना एक्साइटमेंट वाटत नव्हती, तर भीती वाटत होती. कारण खूप आपण जे ऐकलेलं असतं, टी व्हीवरती बघितलेलं असतं, त्याच्यामुळे ना मनात एक भीती होती. पण ऐन वेळेला आम्हाला ट्रेनची तिकीटं नाही मिळाली, त्याच्यामुळे मग विमानाने जावं लागलं. येताना मात्र ट्रेनने येणार आहे. बरं, 1:30ची फ्लाईट होती, पण आतमध्ये गेल्यानंतर 1 ते 1.5 तास तिथंच थांबून ठेवण्यात आलं. का कंटाळा आला. 2:30ला इंदोरला पोहोचणार होतो, तर 3 वाजले तरी इथंच होतो. प्रवास कशानेही असू दे, म्हणजे बसनी, कारनी, ट्रेननी किंवा विमानाने, विंडो सीट मिळाली की छान वाटतं ना. एक फायदा आहे विमानाने यायचा की इंदोरला आम्ही अगदी 1 तासामध्येच पोहोचलो. तेच आम्हाला येताना ट्रेननी 10 तास लागले. इंदोर एअरपोर्टवर राणी अहिल्याबाई होळकरांचा इतका सुंदर फोटो आहे ना. आणि या त्यांच्या सगळ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. बघूनच एकदम शांत पवित्र वाटलं. त्याच्यानंतर आता हॉटेलवरती आलो आहे आणि आत्ता लगेचच फ्रेश होऊन इंदोर बघायला जाणार आहोत. कारण की आता ऑलरेडी 5:30 झालेत. विमान लेट झालं, त्याच्यामुळे खूपच उशीर होऊन गेला आहे. त्यामुळं जे काही बघायचं ते सगळं पटापट अगदी गडबडीमध्येच बघून होणार आहे. आणि पहिल्यांदा आलो हा राजवाडा बघायला. मल्हारराव होळकरांचा राजवाडा आहे हा. आणि इतका सुंदर राजवाडा आहे ना. आणि इकडे उज्जैनला यायच्या आधीच मी हे ठरवलेलं, म्हणजे सगळ्या गोष्टी बघून ठेवलेल्या की इथं आल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला काय काय बघायचं आहे. तर हा राजवाडा तर बघणं मस्ट आहे इंदोरमध्ये आल्यानंतर. आणि तुम्ही पण एखाद्या ठिकाणी जर फिरायला जाणार असाल तर त्याचा सर्च आधीच करून ठेवा की तिथं कोणत्या गोष्टी मिळतात, म्हणजे आणि काय काय ठिकाणं आहेत की जी अगदी आपण न चुकता बघायलाच पाहिजेत. कधी कधी आपल्या प्लॅनमध्ये खूप बदल होतात, त्याच्यामुळे सगळंच बघणं शक्य होत नाही. जसं की बघा, आज आमचं विमान लेट झालं, त्यामुळं काही गोष्टी बघायच्या राहून गेल्या. पण राजवाडा हा बघायलाच हवा. जर तुम्ही इंदोरला येणार असाल तर हा राजवाडा नक्की बघा. आणि मला स्वतःला पर्सनली राजवाडे खूप आवडतात. ह्या जुने जे आपले राजवाडे आहेत, आपली संस्कृती आहे, तर ती बघायला मला खूप आवडते. किती सुंदर आहे बघा. हे सगळं बघूनच डोळ्यांचं पारणं फिटतं. इतक्या वर्षापूर्वी कशा बांधल्या असतील इतक्या सुंदर इमारती. खरं तर राजवाडा एवढा मोठा आहे, वरती जाऊन अजून बघावंसं वाटत होतं, पण तेवढा वेळ नव्हता. कारण अजून बाकीच्या सुद्धा ठिकाणी जायचं होतं. बाहेर आल्यानंतर लगेचच हे बाकी विहारचं सुंदर मंदिर दिसलं. लगेचच जाऊन दर्शन घेतलं.
वृंदावनला चालू आहे की काय असं वाटलं मूर्ती बघून. इंदोर हे खास शॉपिंगसाठी आणि खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे खवय्यांसाठी खास इंदोर खूप प्रसिद्ध आहे. इथला चाट खूप प्रसिद्ध आहे. तर म्हटलं चला इथं आल्यानंतर हे नक्कीच ट्राय करायचं आणि नेहमीचं हेल्दी खाणं किंवा डाएट हे विसरायचं आणि इथलं ट्राय करायचं असं ठरवलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली. इंदोर प्रसिद्ध आहे खास तिथल्या स्वीटसाठी. हे काय आहे ते? हाँ? मुगाचा हलवा. और ये क्या है? त्याच्यानंतर स्ट्रीट शॉपिंग करायला तर सगळ्यांनाच आवडते. एवढा वेळ नव्हता तरीसुद्धा 2 मिनटात बघितलं. इतक्या सुंदर पर्स होत्या पण क्वालिटी अजिबात चांगली नव्हती. 200-250ला होत्या पण क्वालिटी नव्हती चांगली. आता म्हटलं इथं आलो आहे तर इथल्या साड्या बघूयात, कारण महेश्वरला जाणं होईल की नाही उद्या माहिती नाही. कारण पहिल्यांदा ओंकारेश्वरचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. कारण इंदोरपासून ओंकारेश्वरला जायला 2.5 ते 3 तास लागतात आणि त्याच्यानंतर महेश्वरला जाण्यासाठी पुढचा 1 ते 1.5 तास. आणि त्याच्यानंतर पुन्हा ओंकारेश्वरवरून उज्जैनला जाणार आहोत तर ते 3 ते 4 तास लागतात. आणि ट्रॅफिक असेल तर अजून जास्ती. म्हणून म्हटलं इथल्याच दुकानामध्ये आपण साड्या बघूयात. तर समोरच एक दुकान दिसलं, तिथेच आम्ही गेलो आणि सगळ्यांनाच हँडलूम आणि महेश्वरी साड्यांचं कलेक्शन बघायचं होतं. तर ह्याने या काही साड्या दाखवल्यात. म्हणजे खरंच त्याने खूप सुंदर सुंदर हँडलूममधल्या साड्या दाखवल्या. त्यातल्या काही आम्ही घेतल्या. पण मला महेश्वरी साडी घ्यायची होती आणि त्याच्यातले प्रकार बघायचे होते. आजकाल आपण सोशल मीडियावरती तर भरपूर बघतो, इंस्टा पेजला वगैरे. महेश्वरी अग्रती काथावर. अजरक हां अजरक प्रिंट जागृत प्रिंट. हे पाठवला महेश्वरी प्रिंट आहे का? हे पल्लू आहे. ये मेरी छोटा बॉटल चल रहा है. इसका क्या है रेंज? ये 3250 वाली वैरायटी है. ये इसमें original कलर है. डिजाइन पैटर्न और टिपिकल 8 to 5 महेश्वरी है. जाएगा. ब्यूटीफुल. सभी सुंदर है. में दिखा कलर डार्क ग्रीन है ना इसमें. ये देखो एक डार्क ग्रीन में है जॉन कलर. हे जुन्या हिरोईनी नेसायच्या रेखा विखा त्यांच्या ह्याला होत्या ह्या. गंगा जमुना बॉर्डर. हाथ से आए ना इससे. सही बात है मैडम. मेरे पास बाहर से ही कस्टमर आते हैं 40 साल पुराने. मेरे पास सब अवेलेबल है. चीज़ सब अवेलेबल है मैडम मेरे पास. ऑल डिस्काउंट दूंगा मैंने आपको जो इतना बोला है. 5%. जैसे हम MRP से 6,000 पे 5%. 6,500 5% ऐसे. हाँ, उसको दिखाओ कापड. ओरिजिनल आहे आणि खरं. कलर मध्ये सुद्धा फरक आहे. ते छान आहे. ओरिजिनलचा कलर लगेच कळतो तो ओरिजिनल. ते मगापासून आपण पहनने पे बघतोय. इसका फीलिंग ही अलग आता है. अलग इसकी लुक पहनेंगे तो आप कंफर्टेबल फीलिंग करेंगे और बिल्कुल लाइट वेट. इसका जो ग्लो आता है बिल्कुल लाइट वेट आता है. अभी हमको फाइनल प्राइस बता. मेरा फेवरेट कलर है रानी मस्टर्ड कलर. आएगा. ये भी कलर बहुत सुंदर आएगा. कलर मैचिंग तो सारी सुंदर आएगी. एक ही कलर भी बहुत सुंदर आएगा. ये देखो एजी ग्रीन कलर आप मान. ये क्या प्रकार है? ये महेश्वरी चेक. चेक. महेश्वरी सिल्क चेक आएगा. ही देवी सारखीच दिसते साडी. देवीच वाटू घातली. हा देवीच दिसू ही. तुळजा भवानी. 4 कॅरेटचं मंगळसूत्र. 7,000. याचा वाढतच चालला. हा त्याला माहिती आहे आता आपण आप थक जाएंगे इतना कलेक्शन मिलेगा. मेरे पास जो चार लेने आता है 10-10 साड़ियाँ लेके जाता है. कलेक्शन वैरायटी और मेंटेनेंस सब करके रखना पड़ेगा. बघितलं ना त्याने किती सारी व्हरायटी दाखवली महेश्वरी साड्यांची. आणि हळूहळू त्याची रेंज वाढतच होती. म्हणजे अगदी 10,000पर्यंतच्या साड्या त्याने दाखवल्या. आणि मी हे तुमच्या शेअर करते कारण आपल्याला माहिती असलं ना आधी ह्या गोष्टी कुठे मिळतात तर आपण तिथं गेल्यानंतर आपला गोंधळ उडत नाही की काय घ्यायला पाहिजे काय नको. त्याच्यानंतर इन्स्टाला एक पेज आहे सप्तशृंगी क्रिएशन म्हणून, ज्याला मी फॉलो करते खूप दिवसांपासून, प्रियांका विस्पुटे यांचं. आणि गुगल मॅपवर सर्च केलं की जवळच आहे का म्हणून, तर तिथून जवळच होतं म्हणून म्हटलं चला तिथून पण जाऊन येऊयात. खरं तर ना खूपच उशीर झालेला आणि आम्ही सगळेच कंटाळलेलो कारण पहाटेपासून प्रवास करत होतो. पण आपल्या बायकांना शॉपिंग म्हटलं की काय विचारू नका, वेगळीच एनर्जी येते. आणि त्यातल्या त्यात मला तरी ही साडी घ्यायचीच होती आणि इथंच मी साडी घेतली आहे. तर त्यांनी सुद्धा भरपूर साडी दाखवल्या
आणि आता मला समजलं आहे की ओरिजिनल महेश्वरी साडी कशी ओळखायची ते. पाठवले सांगा. तर याच्यावरचा जो बुट्टा असतो ना तर तो बाहेरून आणि आतून एकसारखाच दिसतो. आणि जी मशीन मेड असते ना तर तिचे धागे धागे दिसतात आतल्या बाजूने. आधीच्या दुकानामध्ये भरपूर वेळ घालवलेला साड्या बघण्यात. इथं मात्र एवढं नाही, पटकन चॉईस केली कारण खरंच उशीर झालेला. आणि माझ्या एक डोक्यात होतं की मला या प्रकारची साडी पाहिजे, तर ती तिथं मला मिळाली म्हणून मी ती पटकन घेऊन टाकली. आणि अजून एक खरं सांगू का, तिथल्या आधीच्या दुकानापेक्षा इथं मला ती थोडी स्वस्त मिळाली. चला अजून काही पारंपरिक हँडलूम साडी पाहूयात. अभी उसमें हाँ चेक्स में भी दिखाना था ना वो महेश्वर, ये कौन से धर्मावरम में है? ये 8,900 ये प्लेन बूटी रहेगी 6,700. हा रिच आहे. प्लेन ब्यूटी बूटी तो प्लेन रहेगी छोटी हाँ। छोटी चूड़ियाँ रहेगी, ये 6,700. 6,700. हाँ ये कितने में आएगा दीदी? भैया उमेश भैया 6,700 वाली कितने की पड़ेगी? आणि इथून आपण ऑनलाईनसुद्धा साडी मागवू शकतो. गॅरंटेड या ओरिजिनलच येणार. म्हणूनच या काही पारंपरिक साड्या आहेत त्या मुद्दाम बघितल्या की नंतर आपल्याला जर मागवायच्या असतील तर नक्कीच मागवू शकतो. प्युअर गडवाल सिल्क. वाव ही कुठला हा कांचीपुरम. तर प्राइस भी बताओ ना दीदी. ये 9,800. ये 9,000 सॉरी 8,900. और ये कांचीपुरम हाँ 18,500. 18,000. ये 18,000 ना. आणि अशा रीतीने खास इंदोरमध्ये येऊन मी ही महेश्वरी साडी घेतलेली आहे. कोणती घेतली हे पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. पण ही सगळी शॉपिंग करता करता खरंच खूपच उशीर झालेला. उद्या सकाळी पहाटे 4ला ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघायचं आहे. उज्जैनचं महाकालचं दर्शन आणि ओंकारेश्वरचं दर्शन खरंच खूप सुंदर झालं. पुढच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला आपल्या हाईप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.